कालचा पहिला होळीचा भाग तुम्ही आता होळी झाल्यानंतर मोठ्या म्हशीला व्यसन घालायचा भाग सांगितला आहे तो लगेच चालू करू आणि नक्कीच इथे मोठ्या म्हशीला सोडायचंच काम चालू आहे आणि मुलं पोहन सोबत मजा मस्ती करायला लागली आहेत. कधी तर 6-7 महिन्यात एकदा सोडावं लागते म्हणून गाठी एकदम घट्ट बसल्यात. तर काका सांगत आहेत बांधण्याची एक वेगळी पद्धत आपला बेरड मारून कसं बांधायचं आहे आणि बॉस बहुतेक सुटलेले आहे. रेडीच्या वेळेला काय काय झालं मुलांना माहिती आहे म्हणून मुलं डायरेक्ट पळत रस्त्यावरच गेली आणि त्यावेळी सुटली नव्हती आणि आत्ता सुटली बघा. मला मारेल. आम्ही बसलो तिथे अरे बसलो तो आम्ही तिथे. एकंदरीत परिस्थितीवरून असं दिसतंय की आम्हाला हिला व्यसन घालणं येणारच नाही बहुतेक. म्हणून तुम्हाला म्हणते जवळ जाऊ नका मागं फिरली म्हणजे आणि मागे तर फिरले गेलो कामात. नाही पुराच्या वेळा भरपूर हाल होते हिला व्यसन घालावंच लागेल कितीही मोठे असले तरी. तुम्ही लय मोहर जाऊ नका उचलच्या वयात पलीकडे घालायची मराठी घातली रेडी घातली व्यसन घालायचे पूर आल्यावर अवघड पडला नाही. पूर आलं की पोरं सोडाय बघी ना इसने असली का फार मागे येते. तुम्ही उठा अरे तर मावशी काय करायला नको कोणाला बोलवू नका. उड्या मारत मग कशी उड्या मारली उड्या मारते तिकडं बॅग शेंगात घ्या बच्चा शेंगा हलवत्या तिकडे शेंगाल जाऊ. और क्या आता हलायला बघाल ताकत जोर लगा के हैशा पडले बघे पडले जोर लगा के हैशा. अरे मशीन पहिले इकडे हल्ली तरी घालायचं गाडी पळवायची आम्हाला तुम्हाला कशाला बोलतो शिंकत आपण घरी खाली धरून देताय का बघ बरं. टाकत लिहि बाबा मशीन झाली खाली त्याच्यामुळे लागायची ताकद तिला खेळत नाही असते म्हशीला खेळाय झाडात इकडे तिकडे जरा घालून देत नाहीये तुम्हाला बघा तर करून बघा ट्राय मारून बघा वट करून देतो आजी मला आणशीला तरी सुद्धा तुम्हाला नको करा पट्ट्याचं परत पडली तिकडे नको उचल
ह्याला ह्याला केला तुझी कागद भेटते हरकत जाईल अरे भैया अरे फेस अरे पडले रे एवढं पडलं म्हणून जमलं. पडले म्हणून होय पडली म्हणून घालायला नंतर कुठे येते ताकद आहे तिला थोडे वेळ मी तर जात बाबा लांब अजित बाबा व्हिडिओ करलाय मी मारा पडेल अरे मग जुन्या काळी जनावरांना बांधायला खोडा असायचा. आता खोडा कुठे भेटत नाही आणि झाडाचा खेळ म्हणजे व्ही टाईपचं झाड असते किंवा दोन झाडं एका जवळजवळ असतात तिथं बांध नेलं म्हशीला की ते काम सोपं होतंय. पण तसं काय आता झाडं कुठं मिळून झाल्यात आणि झाडच कमी आहेत आणि तशी झाडं कुठे भेटायची व्ही शेपची किंवा जवळजवळ असले तर प्रत्येक म्हशीला 100 रुपये याप्रमाणे काकांना आपण देऊ केलेत. आणि या म्हशीला मात्र मित्रांनो जरा त्रास झाला. पडलं म्हणताना जमलं. ए, चला तिकडे. भाग अरे मारलं इकडे बघ व्यसन घालताना मी एकदम जवळ होतो. मला दिसत की दाबण नाकातनं लवकर पार होत नव्हतं. संपले ते ह्या क्या? किरण जाऊ हे परा सर जा बाजूला फुकून इकडे सर अंगावर आली पडली मी मग कळलं. तुम्ही काय तिला कुठे काढत बसलाय पोरांनो? हा? मी नाही वाच की आता किती कडे धावता होय जमा लोटणा अडकलाय लोटणार मला तिथे अरे ए माझं नको बाबा पडली म्हणताना जमलं ते काय गरज नव्हती बाबा. डिग्रजच्या कृष्णाकाठी असं दामनानं म्हशीचं नाक व्यसन घालणारे आजोबा मिळतात कुठं? मग तुम्ही जर आता आजोबा आहे म्हणता तुमचं रेकॉर्डिंग तर करायचं पाहिजे. असे आजोबा लय कमी राहिले आहेत. आता गाठी अशा मारू नका खाली त्या सुटत नाहीत पुन्हा तुम्हाला. एक मोकळा दोन एडं मारायचं मग गाठ मारायची. डायरेक्ट गाठी मारल्यामुळं म्हशी हिसका देऊन देऊन पुन्हा ती गाठ जाम होत जाते. त्यापेक्षा पहिला 2 वेळ मोकळे मारायचे आणि पुन्हा गाठ मारायची म्हणजे त्याला बेरड करणे असं आजा सांगत आहेत. पेंड करायचं लक्षात की आपलं पेंड सोडलं गेलं की जनावर मोकळलं आणि ह्या अशा गाठी मारायला नाही. पहिल्या 2 गाठी आहे बघा असे घ्यायचे आणि मग गाठ मारायची म्हणजे सोडायला ओढतंय. तुम्ही एक गाठ गाठली की सुटता सुटत नाही ओढील की पुन्हा मागणं कानाय मागणं घ्या गाठी सोडा आणि जरा ओढून बघा नक्कीने खाजर आजा सांगत आहेत की याच होलातून पुन्हा हे 1 नंबरचं काढा आणि 2 नंबरचं जरा जाड घाला. आई म्हणता की तुम्हीच काय ते करा आजा. आता तर आमचा लय घाम निघालाय आणि व्यसन मात्र लूज बांधू नका कारण हा चुकून पायानं घासताना नका तर वैष्णव पायाला नाक फाटायचं. आल्या जर काठी देऊ का
नाक टोचले म्हणजे थोडं रक्त तर येणारच. आणि मला तिथे बसवताना दाबण घालताना मला असं जाणवलं की आजांचं दाबणाला धार कमी दिसायला लागलं, कारण की इतका तिचं काही कातडं कट नाही, कारण की मोठी मस आहे. तर झालं असं की थोडंसं हाडाच्या साईडला गेलं, तर त्यामुळे 2-3 दिवस ते नाकातून रक्त भरपूर वाहिलं. पण नंतर ते बरं झालं मित्रांनो. पण हिला मात्र त्रास थोडा झाला. आणि आमची आई म्हणताय की आज देखील रेकॉर्डिंग करा. आणि मुलं देखील बघा आता आज दाबण धुवायला परत मागे आलेत आणि त्यांना मी विचारतोच. मामा दाबणला धार आहे ना चांगली. तर म्हणलं काय ह्यात लवकर येईना म्हणलं, हे निभारच ना कातडी हिचं. हिचे कातडी निभार हा हिचं कातडी निभार आहे, त्यामुळे जात नव्हतं लवकर. ए चला बोर नो, चला चला चला. हाल ना की आता कशाला हालत्या. आता 3 मसर दिसलेच. मधीला जेव्हा गाठले तेव्हा मी नव्हतो, कामावर होतो. आता रेडला आणि म्हशीला झालं. आणि याच्या मागे एक आवाज बारीक गेलता, तो आमच्या गोट्यामध्ये गिरण आहे त्याचा आलता. आता होळीचा भाग पाहिला, त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी धुलवड असते, त्याचा भाग लगेच पाहू याच्यानंतर.